नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रामीण उन्नती या यूट्यूब चॅनलवर। आजचा विषय आहे एक पारंपरिक आणि पर्यावरणपूरक खत, गांडूळ खत। आधुनिक खतांनी मशीनकृत शेती झाली, पण त्याचबरोबर पर्यावरणाला आणि जमिनीला होणारा त्रासही वाढला आहे। म्हणूनच आपण पाहणार आहोत गांडूळ खत कसा तयार करतात आणि तो वापरून शेतकरी कसा फायदा घेत आहेत। चला भेटूया एका शेतकऱ्याला ज्यांचा अनुभव खूपच मोलाचा आहे। तर आज आपण पाटोदा या गावातील चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहोत। अधिकचा वेळ न घालवता आपण आज घेतलेल्या शेतकऱ्यांची मुलाखत पाहूया। चला सुरू करतो। हां सर, आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। रामेश्वर रामकिशन सोळंकी, राहणार पाटोदा, पोस्ट एकलारा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। बर, तुम्ही एक कंपोस्ट जे तयार केलं आहे बरोबर आहे? हो। हे तयार करण्यासाठी तुम्हाला आपण हे 5+1 म्हणजे तुम्हाला 10+2 दिलं होतं, 12 दिले होते कंपोस्ट बरोबर आहे ना? तुम्हाला स्कीमचा फायदा झाला होता 5+1 बरोबर? हो। तर ते याच्याविषयी तुम्हाला कल्पना कोण दिली होती बा? धन्वंतरी कंपनीचं कंपोस्टची ही कल्पना कोणाकडून भेटली होती? खरे, दिलीप खरे। दिलीप खरे हे तुमच्याच गावचे? त्याने सांगितलं, मग तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला। मग तुम्हाला जे कंपोस्टचं जे आपण दिलं ते याचा तुम्हाला फायदा कसा झाला? याचा किती टाल्या खत होतं आणि किती टाल्या हे आपलं किती बॉटल वापरल्या होत्या? 18 टाल्या खत होतं। 18 टाल्या, 12 बॉटल टाकले त्याच्यावर आणि त्याचं हे खत बनवलं। मे महिन्याच्या शेवटी खत व्हायचं, परंतु पाऊस चालू असल्यामुळे खत वाहता आलं नाही। या ठिकाणी ढीग पडलेला आहे आणि खत अगदी पेरायसारखं खत तयार झालेलं आहे। काढा बरं, एखाद्या ठिकाणी काढा बरं, थोडंसं ते आपल्याला दाखवता येईल शेतकऱ्याला। ती बॉटल दाखवा मारा तुमच्या हातातली, एकदा ते व्हिडिओ। ते कापड कुठे आपलं? पन्नी आहे ना काही? हा, ती पन्नीच भरा सर, ते थोडं। हे पूर्ण म्हणजे असं बारीक भुगरा होऊन राहिलं आहे ना हे काय, आणि चहा पत्ती सारखं तयार झालं पूर्णपणे आहे ना? हे किती दिवसात तयार झालं होतं? प्रक्रिया किती दिवसात झाली होती? 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण तयार झालं। पेराव झालं होतं। फक्त पाऊस लवकर आल्यामुळे तुम्हाला हे शेतीमध्ये नेऊन पांगून देता नाही आलं, म्हणून हे गंजीतच राहिला। सतत पाऊस चालू असल्यामुळं ते नेताच नाही आलं। बर, आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर हा जो काशी फळाचा वेल लावला बरोबर आहे? हो। ते काशी फळाचा किती वेल येतात आता? हे काशी फळाचं एकच वेल आहे। बरं, किती फळं आले या वेळेला साधारण? तर या फळाला आपण 45 ते 46 फळं घरी नेलेत। हा, आणि आज रोजी 10 ते 15 फळं या ठिकाणी झाडाला तयार आहेत। आणि मला सांगा, एवढे फळं लागल्यावर बी आपल्या वेलाची क्वालिटी हिरवी कच्च आहे? आता फळं लागल्यानंतर पिवळा होत असतो येल, आता याला हा 100% हिरवा कच्च आहे, कोणी म्हणणार नाही एवढे फळं लागले बरोबर आहे? नाही, अजून फळं लागणं चालूच आहे। आणि आता हे तुम्हाला याचं पूर्णपणे म्हणजे कंपोस्टच्या बद्दल पूर्णपणे खात्री झाली बघ की 1 नंबर प्रोडक्ट आहे धन्वंतरीकडे? खात्री झाली चांगली। आता याच्यानंतर तुम्ही जे सोयाबीनचे कुटार आहे की बा आपल्याला जनावराला सोडून जे शिल्लक येते याचं कंपोस्ट बनवणार सरळ बरं। आणि आता तुम्हाला बीज प्रक्रियेसाठी आणि तुरीच्या फवारणीसाठी ना हरभऱ्याच्या बीज प्रक्रियेसाठी आता RPS आणि आपलं हे बिजुरीज दिलं तुम्हाला बरोबर आहे? घेतलं आपण। तर आता तुम्हाला 3 लिटर RPS आणि 2 बिजुरीज दिले बरोबर आहे? तर तुमचं म्हणजे आज 42च्या भूसंवर्धनी किटमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करून राहिलो आपण बरोबर आहे? मग आता हे तुमचं आता पूर्णपणे समाधानी आपले प्रोडक्ट वापरून? काही अडचण नाही। आणि तुमच्यासारखे जे शेतकरी, तुमचे मित्रमंडळी, गावातील इतर शेतकरी, तर त्या तुमचा आपल्या प्रोडक्ट बद्दल काय सल्ला राहील बा? सल्ला चांगला घेऊन आपण अनुभव घेऊनच राहिलो आपण। जी मंडळी ऐकायसारखी असतात त्यांना आपण जरूर सांगू आणि त्यांचा सुद्धा फायदा करून देऊ। धन्यवाद धन्यवाद। फक्त कंपनीनं आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करावं, कमीत कमी सवलतीमध्ये देण्याचा प्रयत्न करावा। ती कुठली अडचण नाही येणार तुम्हाला, स्कीम सगळं तुम्हाला भेटेल कंपनीकडून, आणि तुम्हाला सेवा आमची घरपोच सेवा भेटेल, ती अडचण येणार नाही। आजची तारीख आहे 22 ऑक्टोबर 2025। आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा दुसरा दिवस बरोबर आहे? बरोबर। आज आपण सरांच्या शेतावर आलो आणि सरांचा आज इथं व्हिडिओ घेतला। तसेच आमचे मित्र शेख असलम हे मोळ्याचे मेहकर तालुक्यातील ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर आज आमच्या सोबत आहेत आज। जय जय धन्वंतरी। जय धन्वंतरी।